पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात देवकाते आणि वाघमोडे कुटुंबियांच्या विवाह सोहळ्याने नवदाम्पत्याच्या आयुष्यातील नव्या अध्यायाला सुरुवात झाली. मात्र या सोहळ्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळातही एक वेगळा आणि सकारात्मक संदेश दिला. अनेक वर्षांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकाच मंचावर येत नवदाम्पत्यासाठी एकत्रितपणे अंतरपाठ धरला. या अनपेक्षित आणि लक्षवेधी प्रसंगाची उपस्थितांमध्ये विशेष चर्चा रंगली. महसूल विभागात वर्ग 1 अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पायल देवकाते आणि दत्तात्रय वाघमोडे यांचा विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या विवाहासाठी देवकाते आणि वाघमोडे कुटुंबियांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच इंदापूर तालुका आणि पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विवाहातील मंगलाष्टकांच्या वेळी भरणे आणि पाटील यांनी एकत्र येत नवदाम्पत्याच्या मध्ये अंतरपाठ धरला. इंदापूरच्या राजकारणातील 2 प्रमुख प्रतिस्पर्धी एकाच वेळी एकाच मंचावर अंतरपाठ धरून उभे असल्याचे दृश्य उपस्थितांसाठी कुतूहलाचा आणि आनंदाचा विषय ठरले. हा क्षण उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात साजरा केला. दोन्ही नेत्यांनी नवदाम्पत्याला भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. गेल्या 2 दशकांपासून इंदापूर तालुक्याचे राजकारण प्रामुख्याने दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय संघर्षाभोवती फिरत आलंय. विधानसभा निवडणुकांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत दोन्ही नेते त्यांच्या गटांमध्ये अनेकदा थेट राजकीय लढती झाल्या आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर करण्यात आलेली टीका, आरोप प्रत्यारोप आणि कार्यकर्त्यांमधील राजकीय संघर्षामुळे दोन्ही गटातील वैर नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून विवाह सोहळ्यात सहभाग होणे आणि नवदाम्पत्यासाठी एकत्र अंतरपाठ धरणे याला विशेष महत्त्व प्राप्त झालं. राजकारणात विचारांची स्पर्धा आणि मतभेद असले तरी सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सभ्यता आणि परस्पर सन्मान जपला पाहिजे, असा संदेश या प्रसंगातून मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. भरणे आणि पाटील यांच्या या कृतीमुळे विवाह सोहळ्यात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. राजकीय पातळीवर एकमेकांविरोधात ठाम भूमिका घेणाऱ्या 2 प्रमुख नेत्यांचे सामाजिक कार्यक्रमातील हे एकत्र दर्शन सध्या इंदापूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. नवदाम्पत्याच्या विवाहातील हा अनोखा क्षण उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.